नमस्कार मंडळी. तर आज तयार होतोय तो म्हणजे आपला घरगुती आगरी कोळी मसाला. आणि हा घरगुती आगरी कोळी मसाला कसा तयार होतोय तुम्हाला दाखवतो, चला बघूया. सगळ्यात अगोदर 19 प्रकारचे खडे मसाले आणि मिरच्या 4 प्रकारच्या त्या आपण भाजून घेणार आहोत. काकीने सगळ्यात अगोदर मातीचं भांडं चुलीवर गरम केलं, त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या मिरच्या भाजून घेतल्या, त्यानंतर सर्व प्रकारचे खडे मसाले भाजायची सुरुवात केली. आणि या आपल्या मसाल्याची खासियत म्हणजे आपला आगरी कोळी मसाला तुम्ही व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीमध्ये वापरू शकता. आमच्या आगरी कोल्यांच्या जेवणाला चव या मसाल्यापासूनच असते. आता या मसाल्याची प्रोसेस तुम्हाला दाखवत आहे, चला बघूया. गिरणीमध्ये आल्यानंतर भाजलेल्या मिरच्या आणि खडे मसाले या मशीनच्या खाली टाकून यांची बारीक पावडर केली जाते. ती पावडर पुन्हा एकदा आपण या 2 मशीनच्या आतमध्ये टाकतो. ती पावडर अजून बारीक होते आणि खाली डब्यामध्ये पडते. त्यानंतर त्या डब्यातली पावडर उचलून आपण इलेक्ट्रिक चालन असते ती व्हायब्रेट होते आणि मसाला बारीक बारीक असते ना, ती गाळून काढत असते. याच्यापासून तयार होतो तो म्हणजे आपला आगरी कोळी मसाला. तर मित्रांनो, हे बघा, चालणीच्या खाली पडलेला सर्व मसाला आपला रेडी आहे. आणि काकी बघा कशी पटापट टाकीमध्ये मसाला भरते. फायनली आपला एका दिवसामध्ये 50 kg मसाला बनवून रेडी झाला आहे. अगोदरचा 50 किलो स्टॉक संपला आहे, त्याच्यामुळे परत एकदा 50 किलो स्टॉक बनवला आहे. जर तुम्हाला पण आपला मसाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर फक्त हाय करा. बाकीचे सर्व डिटेल्स तुम्हाला मिळून जातील. ऑल ओव्हर इंडिया होम डिलिव्हरी अवेलेबल. जय आगरी कोळी.